नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. एक ब्रेकिंग बातमी, एक मोठी बातमी घेऊन मी तुमच्या समोर येतोय. आपले जे प्राईम टाईमचे प्रेक्षक आहेत, जे प्रेक्षक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर प्रेम करतात किंवा त्यांच्याविषयी एक जवळीक आहे, अशा प्रेक्षकांना नक्कीच या बातमीनी धक्का बसणार आहे. पण शेवटी असं आहे की काही फॅक्ट्स या तुमच्यासमोर मांडल्याच पाहिजेत आणि जे घडतंय ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे खासदार परवाच्या उद्धव ठाकरेंनी बोलवलेल्या बैठकीला जे ऑनलाईन उपस्थित होते, ज्यांच्या फुटीची चर्चा ही जोरदार रंगलेली होती, हे खासदार फुटण्याची शक्यता आहे. एक स्वतंत्र गट निर्माण करण्याची देखील शक्यता आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर एका खासदारांनी, म्हणजे कोण, संजय देशमुख जे आहेत, त्यांनी प्रतापराव जाधव हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार आहेत, ते मंत्री आहेत, यांची भेट घेतलेली आहे. आणि त्यामुळे आता या चर्चा जोरात सुरू झालेल्या आहेत. दिल्लीच्या वर्तुळामध्ये पूर्ण या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे आता नेमकं काय घडामोडी घडत आहेत हे बघणं फार इंटरेस्टिंग आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत हे तातडीनं दिल्लीला रवाना झालेले आहेत. कारण मधल्या काळापर्यंत, म्हणजे कालपर्यंत, संध्याकाळपर्यंत आपण या बातम्या ऐकत होतो की जे खासदार काल ऑनलाईन उपस्थित होते ते येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. पण त्यातल्या कोणीही अजून उद्धव ठाकरेंशी संपर्क केलेला नाही. उद्धव ठाकरेंनी आता 2 ते 3 दिवसानंतर पुन्हा खासदारांची बैठक बोलावली आहे. पण आता या बैठकीला हे उपस्थित राहणार का, हा देखील एक प्रश्न आहे. आणि दरम्यान काय काय घडामोडी घडत आहेत हे सगळं आपण या व्हिडिओमधनं बघणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. मित्र हो, काल मी जेव्हा व्हिडिओ केला तेव्हा मी म्हटलं की उद्धव ठाकरेंच्या खासदारांची जी बैठक झाली बोलावलेली, त्याच्यामध्ये सगळे खासदार हे उपस्थित होते. एक लक्षात घ्या, 5 खासदार हे ऑनलाईन होते याचाच अर्थ ते बैठकीमध्ये होते. कारण काही जणांनी मला फोन केला की तुम्ही काय सांगताय की सगळे खासदार उपस्थित होते. जर ऑनलाईन पद्धतीने उपस्थित आहेत याचाच अर्थ त्यांनी बैठकीला उपस्थिती लावलेली आहे. बाकीचे 4 खासदार हे प्रत्यक्ष उपस्थित होते. पण काल संध्याकाळपासून ज्या काही वेगाने घडामोडी घडतायत या बघितल्या तर आपल्याला धक्का बसेल की काय पद्धतीने राजकारण सुरू आहे आणि पडद्यामागे किती वेगाने हालचाली घडतायत. एक लक्षात घ्या, आज सकाळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय देशमुख यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार जे मंत्री आहेत प्रतापराव जाधव यांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये काय घडलंय, जे काही आपल्याला सूत्रांकडनं कळतंय, तर ते या भेटीमध्ये जे 6 खासदार आहेत, जे 6 ते 7 खासदार आहेत, हे आता फुटीच्या उंबरठ्यावर आहेत. कोणत्याही क्षणी हे खासदार फुटू शकतात. फुटून ते स्वतंत्र गट तयार करणार आहेत. म्हणजे ज्या पद्धतीने आपण बघितलं, एकनाथ शिंदे हे बंड करून बाहेर पडले, त्यांनी एक स्वतंत्र गट तयार केला, मग त्यांना ते पक्ष चिन्ह वगैरे मिळालं, जो काही सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. तशाच पद्धतीने हे खासदार बाहेर पडतायत, ते स्वतंत्र गट तयार करतील. मग तो गट एकनाथ शिंदेंना पाठिंबा देईल, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देईल, जे काही होईल, किंवा कदाचित ते मर्जही होतील. कारण सध्या खूप वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. मी याच्यावरही बोलणार आहे. तृणमूल काँग्रेसमधनं जे खासदार बाहेर पडलेले आहेत त्यांनी काय केलंय, त्यांनी तर जे केलंय, अक्षरशः आपल्याला ऐकून राजकारण कोणत्या पातळीवर घडत असतं, कोणत्या पातळीवर सुरू आहे आणि काय पद्धतीने साम दाम दंड भेद वापरून सगळ्या गोष्टी होत आहेत हे आपण बोलणारच आहोत. पण शिवसेनेचे, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जवळपास 6 ते 7 खासदार हे आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये एक तर मर्ज होतील किंवा एक स्वतंत्र गट तयार होईल, अशा पद्धतीची चर्चा सध्या रंगलेली आहे. या आशयाचं पत्र, म्हणजे आम्ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतनं बाहेर पडतो आहोत, आमचा स्वतंत्र गट आहे, असा पत्र हे कदाचित लोकसभेचे अध्यक्ष जे आहेत त्यांना ते दिलं जाईल, अशी चर्चा आत्ता दिल्लीमध्ये आहे. वेगाने घडामोडी घडत आहेत. आणि आता या सगळ्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत हे
उद्धव ठाकरेंच्या सांगण्यानुसार तातडीनं दिल्लीला निघालेले आहेत. कारण दिल्लीला आपण बघतोय की अर्थात संजय राऊत जे आहेत ते राज्यसभेचे खासदार आहेत, परंतु संजय राऊतांचा एकूण शिवसेनेवरचा होल्ड, उद्धव ठाकरेंचा त्यांच्यावरचा विश्वास, हे सगळं बघता संजय राऊत तिथे काही गोष्टी बोलू शकतील, खासदारांचं मन वळवण्याचा प्रयत्न होऊ शकेल किंवा खासदारांच्या मनामध्ये काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न होऊ शकेल. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता संजय राऊत तातडीनं दिल्लीकडे रवाना होत आहेत. परंतु ज्या घडामोडी घडत आहेत ते मी तुमच्यासमोर मांडलंय. अगदी याची सुरुवात जर आपण बघितली, तुम्ही लक्षात घ्या, खासदार फुटत आहेत. आपमधून पहिल्यांदा खासदार फुटले, 6 का 7 खासदार आपमधनं फुटले, त्यांनी भाजपला समर्थन दिलेलं आहे. त्यानंतर त्याच्या खालोखाल जर आपण बघितलं तर तृणमूल काँग्रेसचे आत्ता पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आली. सत्ता आल्याच्या 20-25 दिवसामध्ये तृणमूलचे आमदारही फुटलेत आणि तृणमूल काँग्रेसचे खासदारही फुटलेत. त्यांची संख्या आहे 20. हे 20 खासदार फुटले. शक्यता अशी वाटत होती कदाचित ते भाजपमध्ये जातील, भाजपमध्ये प्रवेश करतील किंवा ते स्वतंत्र गट तयार करतील. तृणमूल काँग्रेस, जो सगळा प्रयोग हा महाराष्ट्रामध्ये झालेला होता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या सोबत आणि इकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सोबत, त्या पद्धतीने तृणमूल काँग्रेसमधून हा गट बाहेर पडून स्वतः आपण तृणमूल आहोत अशा पद्धतीची मागणी कदाचित ते करतील. अशा सगळ्या शक्यता वाटत असताना तसं काहीही घडलं नाही. घडलं काय तर घडलं असं की नॅशनल सिटीझन पार्टी ऑफ इंडिया ही पार्टी, ज्याचं नाव तुम्ही कालपर्यंत सुद्धा ऐकलं नसेल, मीही ऐकलं नाही आहे, अशा पार्टीमध्ये जी पार्टी ही पश्चिम बंगालची नाही आहे, जी पार्टी आहे त्रिपुराची, ती 2022-2023 मध्ये त्याची स्थापना झालेली आहे. त्यांच्याकडे आता काही खासदार वगैरे असं काही नाही आहे. त्या पार्टीमध्ये तृणमूल काँग्रेसचे फुटलेले खासदार हे त्या पार्टीमध्ये मर्ज होत आहेत, म्हणजे ते त्या पार्टीमध्ये प्रवेश करतायत आणि मग ती पार्टी, कदाचित तो पक्ष हा भाजपला समर्थन करणारा पुढे जाऊन असू शकतो. पण ही खेळी ही पश्चिम बंगालमधल्या खासदारांनी खेळलेली आहे. आता या सगळ्याच्या मागे, पडद्याच्या मागे कोणती शक्ती आहे, कोणती महाशक्ती आहे, हे सारखं वारंवार सांगण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. पण जो प्रयोग महाराष्ट्रामध्ये केला गेला की पक्ष फोडायचा आणि तो पक्ष आपलाच आहे असं सांगून त्या पक्षावर आपला ताबा मिळवायचा, मग नाव चिन्ह हे सगळं त्यांच्याकडे आणायचं, हे प्रयोग आपण महाराष्ट्रामध्ये बघितलेले आहेत. शिवसेनेच्या बरोबर झालेले आहेत आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये आपण तो बघितलेला आहे सगळा प्रयोग. हे जे प्रयोग आहेत हा पश्चिम बंगालमध्ये झालेला नाही. आता अनेकांना असं वाटतंय त्याच्यामध्ये की याचा अर्थ, आता 2-3 गोष्टी याच्यातनं समोर येऊ शकतात. एक म्हणजे की याचा अर्थ असा घ्यायचा का की कायद्यानुसार जर बघितलं तर परिशिष्ट 10A नुसार जे फुटून बाहेर पडतात त्यांना कुठल्या तरी वेगळ्या पक्षामध्ये मर्ज व्हावं लागतं आणि म्हणून मग तृणमूल काँग्रेसचे हे सगळे मंडळी मर्ज होत आहेत का, हा त्यातला महत्त्वाचा प्रश्न तुमच्या आमच्या मनामध्ये येऊ शकतो. मग जर तसं असेल तर मग महाराष्ट्रामध्ये तसं का नाही घडलं? महाराष्ट्रामध्ये जे फुटलेले खासदार आहेत यांनी का नाही वेगळ्या पक्षामध्ये प्रवेश केला? या लोकांनी का नाही दुसऱ्या पक्षामध्ये आमदारांनी प्रवेश केला? त्यांनी शिवसेनाच आमची आहे असा कसा ताबा मिळवला? हे सगळं जे आहे, हे सगळे प्रश्न आपल्या मनामध्ये येऊ शकतात. पण मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, ही सुद्धा एक भाजपची स्ट्रॅटेजी आहे. सगळ्या कायद्याचा व्यवस्थित अभ्यास करून आणि इतरांना, म्हणजे जे कायदे पंडित म्हणून जे स्वतःला समजतील त्यांना भ्रमित करून अशा पद्धतीची ही खेळी खेळलेली आहे की ज्याच्यावर ही चर्चा होणार हे भाजपला सुद्धा माहिती आहे की याबाबतची चर्चा होऊ शकते. पण याच्या मागची स्ट्रॅटेजी काय आहे जी आपल्याला समजते, मी तुम्हाला सांगण्याचा थोडक्यामध्ये प्रयत्न करीन. ही स्ट्रॅटेजी काय आहे त्यांनाही माहिती आहे की उद्या जर का यांनी स्वतंत्र तृणमूल काँग्रेसच्या पक्षाचीच मागणी केली तर काय होईल? ममता बॅनर्जी या कोर्टामध्ये धाव घेतील, त्या आक्रमक होतील आणि आत्ताच्या घडीला भाजपला हे काहीही नको आहे. आणि म्हणून मग एक मार्ग निवडला गेला. बरं, भाजपमध्ये ते जर मर्ज झाले असते तर आत्ता पश्चिम बंगालमध्ये जी त्यांची सत्ता आलेली आहे
त्या दृष्टिकोनातनं भाजपची जी इमेज आहे ही कदाचित त्या इमेजला तडा गेला असता, म्हणून भाजपने या खासदारांना आपल्यामध्ये मर्ज करून घेतलं नाही. मग पर्याय काय काढला, तर पर्याय मग तो नॅशनल सिटीझन पार्टी ऑफ इंडियाचा काढला, ज्याच्यामध्ये जी पार्टी तुम्हाला माहीत नाही, मला माहीत नाही, अशा पार्टीमध्ये हे खासदार मर्ज झालेले आहेत आणि आता ते भाजपला पाठिंबा देत आहेत. म्हणजे आपचे खासदार गेले, तृणमूलचे खासदार गेले, आता इकडे महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन टायगरची चर्चा आहे. उद्धव ठाकरेंचे खासदार हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाणार, जे की आता मी तुम्हाला बातमी दिलेली आहे की आता हे खासदार एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांच्या संपर्कात आहेत, त्यांच्या भेटीगाठी घडत आहेत आणि आता हालचाली एवढ्या वाढलेल्या आहेत की कदाचित हे मंडळी आता बाहेर पडून स्वतंत्र गट तयार करतील, याबाबतचं पत्र ते लोकसभेच्या अध्यक्षांना देतील. अशा पद्धतीच्या पडद्यामागच्या त्या सगळ्या हालचाली घडत आहेत. आता प्रश्न हा येतो की हे खासदार फुटण्याचं जे प्रमाण आहे ते का होत आहे, याच्या मागे नेमकं काय घडतंय. भाजप ही सगळी खेळी खेळतोय. भाजप हे का खेळतोय, तुम्हाला आठवत असेल तर नारी शक्ती विधेयक जे आहे ते भाजपला पास करून घ्यायचं होतं, पण भाजपचं आत्ताचं जे संख्याबळ आहे विधेयक पास करून घेण्यासाठी माझ्या मते काहीतरी 333, 334, 35 अशी जी काही संख्या लागते, हे संख्याबळ गाठण्यासाठी आत्ता भाजपकडे तेवढं पुरेसं संख्याबळ नाही. त्यांच्याकडे 68 खासदार हे कमी पडत आहेत आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर खासदारांना आपल्याकडे वळवायचं किंवा खासदारांचे सपोर्ट्स आपल्याकडे घ्यायचे, काही खासदार जे येतील ते आपल्याकडे मर्ज करून घ्यायचे, अशा पद्धतीची आत्ता ही मोडस ऑपरेंडी ही स्ट्रॅटेजी भाजप खेळतोय. तर ती का खेळतोय, तर मी जसं तुम्हाला म्हणलं नारी शक्तीचं विधेयक आहे. 2029च्या आधी भाजपला काही महत्त्वाची विधेयकं ही लोकसभेमध्ये संमत करून घ्यायची आहेत आणि त्यामुळे त्या दृष्टीतनं भाजपच्या हालचाली सुरू आहेत. मग त्याच्यामध्ये नारी शक्ती विधेयक आहे जे महिला आरक्षण बिलाच्या धर्तीवर आहे. दुसरं आहे वन नेशन वन इलेक्शन, हे सुद्धा बिल भाजपला पास संमत करून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे डिलिमिटेशन, जे काही आगामी काळामध्ये येणाऱ्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये सर्व राज्यांमधल्या ज्या काही प्रभाग रचना आहेत या प्रभाग रचना पूर्णतः बदलून टाकायच्या आहेत. या दृष्टिकोनातनं सुद्धा त्यांना लोकसभेमध्ये संख्याबळ लागणार आहे आणि या संख्याबळाच्या जोरावर त्यांना ही विधेयकं पास करून घेता येणार आहेत. म्हणजे एक प्रकारे भाजप काय तुम्हाला संदेश देतोय लक्षात घ्या की आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपेक्षित संख्याबळ जरी मिळालेलं नसलं तरीही एवढं अपेक्षित संख्याबळ आमच्याकडे आमच्या मित्रपक्षांकडे मिळून जरी ते नसलं तरी आम्ही आता हे विधेयक संमत करून घेऊ शकतो, कारण इतक्या खासदार हे आम्हाला पाठिंबा देत आहेत. एक लक्षात घ्या, ही एक वेगळ्या प्रकारची खेळी, वेगळ्या प्रकारची स्ट्रॅटेजी ही भाजपने केलेली आहे आणि आता त्या धर्तीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार हे फुटीच्या उंबरठ्यावर आहेत. आता 2 दिवसांनी उद्धव ठाकरेंनी बैठक बोलवली आहे, त्याला हे हजर राहणार का हे बघणं फार इंटरेस्टिंग आहे. दुसरी गोष्ट, या 2 दिवसात काही वेगळ्या घडामोडी घडतात का हे बघणं खूप इंटरेस्टिंग आहे. पण आत्ताची मी या 2 दिवसांमध्ये म्हणजे कालच्या दिवसापासून कालच बैठक झाली आणि 24 तास उलटत नाहीत तोवरच एका खासदारांनी उद्धव ठाकरेंच्या खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या खासदारांची मंत्र्याची भेट घेतलेली आहे आणि या भेटीमध्ये आम्ही 6 ते 7 खासदार हे बाहेर येऊन वेगळा गट स्थापन करायला तयार आहोत. अशा पद्धतीच्या हालचाली सगळ्या या सुरू झालेल्या आहेत. थोडक्यामध्ये मी तुम्हाला या सगळ्याचं विवेचन दिलेलं आहे, पण येणाऱ्या काही दिवसांमध्ये म्हणजे मी 15 दिवस सुद्धा याला म्हणत नाही, येणाऱ्या काही दिवसांमध्ये या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठे हादरे हे नक्की बसणार आहेत. पण ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बसणार आहेत. उद्धव ठाकरेंचे खासदार हे उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याच्या पूर्ण तयारीमध्ये आता आहेत अशी चर्चा आता रंगलेली आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. धन्यवाद.